तात्यांनी थाळीतला विस्तव पेटवण्यासाठी 4-5 थापटे थाळीत सारले. माडाच्या 2 पिचुंद्र्याही त्यांनी आत सारल्या. प्रथम नुसता धूरच धूर झाला आणि मग फक्कन ज्वाला लखलखू लागल्या. तपेल्यावरचा तुकडा तात्यांनी काढला आणि डोनीतल्या पाण्यानं तपेलं काठोकाठ भरलं. आता 10 मिनिटात पाणी तापेल तोवर जरा दही पोहे खाऊन यावं असा विचार करीत तात्या स्वयंपाकघरात शिरले. "अगो, ऐकलंस काय?" तात्या शेंडी झटकीत ओरडले. "काय आहे? दही पोहे हवेत ना? एवढी दशमी झाली की देते." दशमीचं पीठ मळीत ताई म्हणाल्या. "मग असं कर, मला दशमीच दे ना, चालेल मला. आणि हो, बरी आठवण झाली, काल तुझ्याजवळ कलमांचे 50 रुपये आलेत ना, ते दे." "कशाला?" ताईनी चटकन वर पाहत रागानं विचारलं. त्या काही तात्यांना आज ओळखत नव्हत्या. गेली 20 वर्ष त्या संसार करत होत्या. तात्यांच्या रागीट आणि लहरी स्वभावामुळं फार फार सोसावं लागलं होतं ताईंना. "अगो, त्या खालच्या आळीच्या धोंड्या आगाशाची सून नुकतीच विधवा झाली बिचारी. तिला इंग्रजी शिकवणार आहे मी, म्हणजे स्वतःच्या पायावर उभी तरी राहील ती. थोडी पुस्तकं आणि वह्या आणीन म्हणतो." दशमीचा तुकडा मोडत तात्या म्हणाले. गेली 20 वर्ष हे असं चाललं होतं. नोकरीत कुठं स्थिर व्हायचं नाही. प्रत्येक ठिकाणी भांडणं. कसा संसार चालायचा? 5 मुलांना कसं वाढवायचं? कसं यांना काहीच कळत नाही. ताईने ठरवलं की आज ह्यांचं ऐकायचं नाही. काय होईल? रागावतील, ओरडतील आणि शेवटी मारतील. जीव तर घेणार नाहीत ना. काही झालं तरी पैसे द्यायचे नाहीत. "हे बघा, आज मी तुम्हाला शेवटचं सांगते, पैसे मिळणार नाहीत. सारखं बघते मी, लोकांच्या संसाराला ठिगळं लावायला धावता तुम्ही आणि स्वतःच्या संसाराचा काही विचार? ते काही नाही. त्या 50 रुपयात चांगली पुरुषभर विहीर खणून होईल माझी." ताई विस्तवावर पाणी टाकीत म्हणाल्या. "विहीर, विहीर, विहीर." हातातलं फुलपात्र ताईच्या दिशेनं भिरकावत तात्या ओरडले. "तुला काय वेड का लागलंय? घाल सगळे त्या विहिरीत. तो तुझा भाऊ एक खुळा आणि तू 7 खुळी. ज्योतिषी म्हणे. काय म्हणे? इथं उमराचं झाड आहे, इथं पाणी लागलंच पाहिजे. आणि भर घालायला तुझा तो थेरडा. मला काय विहीर नकोय होय? 5-6 पुरुष विहीर खोल गेली पण पत्ता नाही. लागलंय पाणी? लागलं पाणी?" तात्यांचे डोळे आग ओकीत होते. गळ्याच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. ताईंनी ओळखलं की आजचा नूर काही वेगळाच आहे. पण आज ताईंनी ठाम ठरवलं होतं, पैसे द्यायचे नाहीत आणि माघार घ्यायची नाही. कपाळावरचं टेंगुळ दाबीत ताई मुकाट बसून राहिल्या. "देतेस की नाही पैसे? लवकर दे, नाहीतर आज प्राणच घेईन बघ तुझा." गरागरा डोळे फिरवीत तात्या ओरडले. "कोणाचा प्राण घेताय तात्या? ताईचा? ताईच्या अंगाला हात लावला तर हात मोडून टाकीन तुमचा." विलक्षण धारदार आवाजातले शब्द ऐकून तात्या थबकले. "आधी बाहेर चालते व्हा, पैसे मिळणार नाहीत." तात्या चमकून बघतच राहिले. माझघराच्या दारात उभा राहून बाळ बोलत होता. चेहरा रागानं लाल झाला होता आणि डोळे निर्धारानं चमकत होते. अंगानं दुहेरी हाडापेराचा असणारा 15-16 वर्षांचा आपला थोरला मुलगा जणू तात्या प्रथमच बघत होते. तात्यांचा राग थंडावला. त्यांनी ओळखलं की हा पोरगा बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही. "मला पैसे पाहिजेत," असं ओठातल्या ओठात पुटपुटत त्यांनी ओसरी गाठली. "एक छदाम मिळणार नाही." बाळचे करारी शब्द त्यांच्या कानावर आदळले. रागारागानं वही, दौत आणि बोरू काढला आणि बैठक मारून लिहायला सुरुवात केली. मोत्यांसारख्या अक्षराच्या ओळी झरझर कागदावर उमटत होत्या. तात्यांची सवयच होती ती. राग अनिवार्य झाला की मांडीची घडी न बदलता ते 8-8 तास बसून गाणी उतरवून काढीत. कोणतीही गाणी चालत त्यांना. नमन नटवरापासून ते पठ्ठे बापूरावांच्या लावणीपर्यंत सगळी गाणी त्यांच्या वहीत नांदत होती.
स्वच्छ सुंदर अक्षरात लिहिलेल्या गाण्यांच्या वह्याच्या वह्या भरलेल्या होत्या त्यांच्या. ताईंना याचं कौतुक वाटत असे, नाही असं नाही. पण अव्यवहारीपणाचे चटके गेली 20 वर्ष ताई सोशीत होत्या. आज मात्र त्यांना हायसं वाटलं. ताई, मुळीच देऊ नकोस पैसे. दुधाची चरवी ताईंच्या हातात देत बाळ म्हणाला, उद्या तू विहीर खणायला माणसं बोलव. मी, धाकटा, आम्ही सगळे मदत करू. माझ्या दुधाच्या पैशातले 25 रुपये बाजूला ठेवलेत मी, तेही देतो तुला. काय सांगावं, एवढ्यात एखाद्या वेळेस पाणी लागेल सुद्धा. पण बाळ, त्यांना उलट उत्तर देऊ नकोस हो. अरे, एखाद्या वेळेस तुलाही मारतील ते. छे ग, माझ्या अंगावर हात उगारण्याची छाती नाही त्यांची. आणि मी मार खाऊन जर तुझा मार चुकत असेल ना, तर वाटेल तितका मार खाईन मी. ताईनं कौतुकानं बाळाला निरखलं. लहान होता तेव्हापासूनच हा फार गूढ होता. 7वी पास झाल्यावर त्यानं ठरवलं की दुधाचा धंदा करायचा. काय वादळ माजलं होतं तेव्हा घरात. ब्राह्मणाच्या मुलानं इतका हलका धंदा करायचा. तात्यानं ते मुळीच पसंत नव्हतं. पण पहिल्या म्हशीसाठी ताईने मोठ्या अभिमानानं बाळला पैसे दिले होते. धंदा कोणताच हलका नाही हे त्यांचं अगदी ठाम तत्व होतं. स्वतंत्र धंदा करण्याची ईर्ष्या मुलाच्या मनात आहे याचंच ताईंना फार कौतुक वाटलं होतं. आणि तोच बाळ आज विहिरीसाठी स्वतःच्या कष्टाचे 25 रुपये देत होता. ताई एकदम खुशीत आल्या. कपाळावरचं ठुसठुसणारं टेंगूळ त्या लगेच विसरल्या. गुणगुणतच त्यांनी मागच्या अंगणात पाऊल टाकलं. थाळीवरच्या तपेल्याला आधण आलेलं दिसत होतं. अजून धाकट्याची आंघोळ व्हायची होतीच. डोणीत पाणी अगदीच थोडं होतं. गुणगुणत ताईंनी कळशी उचलली आणि बेडं ओलांडून त्या दळ्यांच्या मागच्या अंगणात शिरल्या. कोण, येसू काय गो? दारात बसलेल्या दळ्यांच्या आजीनं डोळ्यावर हात धरत विचारलं. काय गो, अगे तुझ्या विहिरीस पाणी लागणार तरी कधी? रोज आपली कळशी घेऊन आमच्या विहिरीवर येतेस, तुला काहीच गो कसं वाटत नाही? मेलीची मिजाज बघा, आता का दातखीळ बसली? ताई एकदम खिन्न झाल्या. मघाच्या उत्साहावर एकदम पाणीच पडलं. त्यांना वाटलं कळशी इथंच टाकून पळ काढावा. एवढी अथांग विहीर भरली. घरात माणसं इन मीन तीन. वैभव नुसतं उतू जातंय. पण मी नुसतं विहिरीचं पाणी नेते तर काय तिळपापड होतोय हिच्या अंगाचा. चल विहिरीवर. सुंदराक्का ताईच्या कानात कुजबुजली. हे बघ, आमच्या सासूबाईंचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस. म्हातारीचा स्वभावच तसा. कधी एकदा उलटते कोण जाणे. हं सुंदरा, असं काय बोलतेस? असं नाही तर कसं बोलू? तुझं अन माझं लग्न एकदम झालं ताई. पण ह्या म्हातारीनं कधी एक दिवस सुखानं जगू दिलंय मला? अगो बाई, वास आला. दूध गेलं उतू वाटतं. आता भरली माझी. सुंदरी धावतच आत गेली. ताईने कळशीला फास लावून रहाट सोडला. खडखड डुबुक आवाज करीत कळशी पाण्यात बुडाली. ताईने डोकावून बघितलं. काळंशार अथांग पाणी ताईंना वाकुल्या दाखवीत होतं. तळापासून चिऱ्यानं बांधलेली विहीर मोठी सुबक दिसत होती. पलीकडच्या बाजूचा पायरहाट आणि त्याच्या कट्ट्यावर हारीनं ठेवलेल्या शेवंतीच्या कुंड्या पाहून ताईंनी सुस्कारा सोडला. आपल्या घराच्या इतक्या जवळच्या विहिरीला इतकं अथांग पाणी आणि आपल्या विहिरीतच का असा ठणठणाट? त्यांनी घर विकत घेतलं तेव्हाच आई म्हणाली होती, चेडा, अगो भुताटकीचं घर आहे हो ते. पैसे घालायच्या आधी पुरा विचार कर. आणि पाणीही नाही, मी सांगते. अगं, अशा भुताटकीच्या घरात कधी पाणी लागायचं नाही. ताईंना वाटलं होतं आईला सांगावं. आई, नको ग असं बोलूस. मी तुझी नावडती मुलगी आहे हे माहीत आहे मला. पण अशी शापवाणी नको ग उच्चारूस. पण ताई त्यावेळी काहीच बोलल्या नाहीत. व्यर्थच होतं काही बोलणं. ताईंना आठवत होतं तेव्हापासून माय लेकींचं कधीच जमलं नव्हतं. ताईचं चांगलं झालेलं आईला कधीच बघवलं नव्हतं.
हे घर शेवटी घ्यायचंच असं ताईने ठरवलं होतं. म्हणजे मध्यवस्तीत अशी मोठी जागा ताईने घेणं म्हणजे मोठ्या कौतुकाचीच गोष्ट होती. वडिलांना आणि भावांना फार फार कौतुक वाटलं होतं. पण आई, छे छे, तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करणंच चूक होतं. मोठी घर घेते, आधी मुलांच्या तोंडात चार घास घाल म्हणावं. भुताटकीचं घर आहे ते, बादल्याशिवाय राहणार नाही येसूला. रक्तपिती होऊन कोणीतरी खपेल तेव्हा कळेल इंगा. आईचे ते जळजळते शब्द अजूनही ताईंच्या कानात घुमत होते. आईच्या रागाचं कारण त्यांना अजूनही कळलं नव्हतं. पण ताईंचा आपल्या भावावर फार विश्वास. आमच्या बाबूला सिद्धी प्राप्त आहे हो, शब्द कधी खोटा ठरत नाही त्याचा, त्या प्रत्येकाजवळ सांगत असत. बाबूनं गणित मांडून सांगितलं, ताई, भूताटकी वगैरे काही नाही. तुला ते घर फार लाभदायक ठरणार आहे. माझे शब्द लिहून ठेव. पण बाबू, पाण्याचं काय? पाणी लागेल का? पाण्याशिवाय फुकटच सगळं. हो, त्या बाबतीत मात्र ग्रह जरा प्रतिकूल आहेत. पण आपण प्रयत्न करूया. मी तुला पाणी आखून देतो. आणि मागच्या खळ्याच्या टोकाला शुभ दिवस पाहून उंबराच्या झाडाजवळ पहिली कुदळ मारली गेली. ताईनी सुस्कारा सोडला. 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. पैसे आले की मजूर लावायचे, पैसे संपले की काम बंद. विहिरीचा खड्डा इतका खोल गेला होता की तळातला माणूस काही दिसत नसे. पण अजून पाणी नाही. ताई, कळशी भरली म्हटलं. कसल्या विचारात आहेस? तुझ्या गणपतीला ही अनंताची फुलं दिलीत हो. पांढरी शुभ्र फुलं ओंजळीत धरून सुंदरा बोलत होती. ताईंनी भराभर कळशी वर घेतली. कर्दळीच्या पानात फुलं गुंडाळून घेतली. धाकटा जेवायला खोळंबला असेल. 5 मिनिटंही उशीर झालेला चालत नाही त्याला. भात तयार आहे. झटकन कुळथाचं पिठलं करावं म्हणजे झालं. कोण? काशीराम? कसा अगदी वेळेवर आलास? जरा बस हं, एवढा जप करून येते. हां, बेस. तवर मी बी जरा तमाकू मळतो वाईच, काशीराम म्हणाला. देवघरात ताईने गणपतीला हात जोडले. देवा, पैसे हातात आले आणि काशीराम दारात आलाय, यात तुझीच काहीतरी योजना दिसते. यावेळी तरी पाणी दाखव रे बाबा. 11 आवर्तनं करीन तुझ्यावर. हं, हा घे चहा. काशीरामच्या पुढ्यात फुलपात्र ठेवीत ताई म्हणाल्या. वाईत जरा गूळ जापा टाकलास ना? या चायची इतकी सवय लागली बघ. लहानपणी कुठं होता चहा? खरं रे बाबा. पण काशीराम, उद्या विहिरीला येशील ना? थोडी पैशाची सोय झाली. खरं? मग येतोस तर. 4 वर्ष तुझी विहीर खणतोय मी, अजून पाणी लागलं नाही म्हणून कसंसच वाटतंय बघ. अख्ख्या रत्नागिरीतल्या विहिरी माझ्या हातच्याच की, पण पाणी लागलं नाही असं झालेलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच काशीरामची कुदळ चालू झाली. बाळ, नाना, धाकटा सगळी माती वर घेत होती. काशीराम एकसारखा चहा ढोशीत होता. मेल्या 3 पातेली चहा संपवलास, ताई हसत म्हणाल्या. ताई, ती केळ बघितलीस? तिला पाणी नाही मिळालं तर? तर काय, अरे मरेल किती. ताई केळीवरून आपुलकीनं हात फिरवीत म्हणाल्या. ही रसकेळ तात्याने मुद्दाम हौसेनं आणली होती शिपोशीहून, ताईंना आवडतात म्हणून. ती मरेल, शहारेच आले अंगावर. तसंच हाय बघ या काळूरामाचं. नाय चाय की मेलाच. सगळी हसली. येसू, अगं येसू, ताईच्या वडिलांची पहाडी हाक आली. विहिरीला का माणसं लावलीस? यावेळी तरी पाणी लागू दे हो. पुण्याच्या गणपतीला 21 प्रदक्षिणा सोहळ्यानं घालीन म्हणून नवस बोललोय हो. आजोबा, चहा देऊ? धाकट्यानं मिश्किलपणानं विचारलं. छट! डोणी जवळच्या दगडावर बैठक मारीत आजोबा म्हणाले.
तुम्हीच प्या तो काढा आणि राहा बोरूसारखं जन्मभर. काय लेको एक एक तुम्ही पाप्याची पित्र. मला 70 वर्ष झाली, अजून न थांबता 10 मैल चालतो मी. येसू, मला आपले ताक पोहे घेऊन ये. आता सूर्य डोक्यावर येईस्तोवर इथंच बसणार आहे मी. अगं येसू, हे आलेत का? 2 नारळ हवे होते काढून. माडावर चढायला कोणी नाही. म्हटलं यांना सांगावं, पण यांचा कुठे पत्ता. आई तरा तरा परड्यात येत म्हणाली, इथं बसलाय होय तुम्ही? आणि काय ग येसू, पोरांना नाही चांगले कपडे की धड पाट्या, आणि मिळेल तो पैसा विहिरीत कशाला घालतेस? कसली अवदसा आठवली तुला? कमरेवर हात ठेवून आई तावातावानं बोलत होती. ताई चिडल्या. म्हणजे आई, जन्मभर मी दुसऱ्याकडून पाणी आणून त्यावर जगावं आणि दुसऱ्याची कुसकी नासकी बोलणी ऐकावीत असं का तुला वाटतं? छे ग बाई, मोठी मानाची ना तू. भिकाऱ्याला ओकारी म्हणतात त्यातली गत. दळ्यांची म्हातारी 2 शब्द बोलली तर तुझ्या अंगाला काय भोकं पडतात? हे बघ आजी, तुला एकदाच सांगतो, ताई विहीर खणणार. तुला सुखानं यायचं असलं तर ये, नाहीतर बेडं उघडं आहे. बाळ डोळे वटारून म्हणाला. आजोबा गडगडाट करीत हसले. मग आजी थांबलीच नाही. तरा तरा निघून गेली. ताईंना फार वाईट वाटलं. ही आई जन्मभर अशी घालून पाडूनच का बोलणार? दुपारची जेवणं झाली. शेणगोळा फिरवला आणि ताई गोधडी पांघरून माझ घरात अंमळ लवणल्या. त्यांचं मन मात्र विचार करीत होतं आईचा. ए ताई, उठ उठ. अगं झोपलीस काय? आपल्या विहिरीला पाणी लागलं. काशीराम तुला हाक मारतोय बघ केव्हाचा. ताईंना वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना. पण ते स्वप्न नव्हतंच, कारण धाकटा त्यांचा हात धरून त्यांना ओढीत होता. मग त्यांना एकदम सगळं आठवलं आणि विजय सारख्या धावल्या त्या. त्यांनी विहिरीत वाकून पाहिलं. काय रे काशीराम, पाणी लागलंय का? ताईंचा आवाज कापत होता. तळात काहीच दिसत नव्हतं. होय होय ताई, पाण्याचा झरा लागलाय. आता बारीक आहे, पण आजूबाजूनी पोखरला म्हणजे रगड पाणी येईल बघ. बाळ उतरलाय खालती. काशीरामचा आवाज घुमत होता. ताई, लवकर सगळं पूजेचं साहित्य टोपलीतून खाली सोड. बाळच्याच हातून पूजा करवतो. ताईने लगबगीनं सगळं साहित्य आणलं. एक नारळही ठेवला टोपलीत. बाळनं निरांजन पेटवलं आणि त्या अंधुक प्रकाशात ताईंना पाण्याची चमकणारी धार दिसली. त्यांनी धाकट्याला आजोबांकडे पिटाळलं. खालून नारळ फोडल्याचा आवाज आला आणि त्यांनी भक्तिभावानं हात जोडले. देवा, शेवटी तू माझी प्रार्थना ऐकलीस. येसू, पाणी लागलं? आजोबा आनंदानं ओरडतच आले. होय आजोबा, मी कळशी भरून वरच आणतो. बाळचा आवाज आला. आजोबांनी खड्या आवाजात गणपती स्तोत्र सुरू केलं आणि मागोमाग धावत आलेल्या बाबूनही आपला आवाज त्यात मिसळला. कळशीला सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. ताईंनी हळदी कुंकू वाहिलं आणि त्या पाण्याचं तीर्थ सर्वांना पळी पळी द्यायला सुरुवात केली. ताई, पाणी लागलं. आता माझा मान मला मिळाला पाहिजे. काशीराम फडक्याला घाम पुसत म्हणाला. हो तर, विहीर बांधायच्या आधी तुझा मान देऊच. आणि तात्या कुठं आहेत? शिपोशीला गेलेत, धाकटा म्हणाला. बाबू, हे घे तीर्थ. ताईनं पळीभर पाणी बाबूच्या हातावर ठेवलं. तीर्थ कसलं, नुसतं तांबडं पाणी होतं ते, पण सर्वांनी भक्तिभावानं घेतलं ते. ताई, तुला सांगतो, पाणी अगदी गोड आहे हो. अरे, सरस्वती वहिनी पण आलीच हो. हो ना, बातमी कळली आणि धावत आले, सरस्वती नम्रतेनं म्हणाली. हे घे तीर्थ. आणि आई कुठं आहे? आले हो मी, आई तरा तरा येत म्हणाली. म्हटलं प्रत्येक जण धावतोय, कसलं एवढं सुगंधी पाणी विहिरीला लागलं? इतकं कसलं कौतुक? काय कुणाच्या विहिरीला पाणी लागलं नाही कधी? ताईंना वाटलं
पण त्या तांब्या पळी घेऊन पुढं झाल्या. आई, तूच तेवढी तीर्थ घ्यायची राहिलीस, हे घे. शी, हा चिखल? तुम्हीच प्यातो पोटभर. चूप! आजोबा एकदम ओरडले. का तू येसूच्या मुळावर नेहमी उठलेली? मी नेहमी सोडून देतो. आज कहर झाला. चालती हो. सर्वजण स्तंभित झाली. असे रागावलेले आजोबा कधीच कोणी पाहिले नव्हते. आई तरा चालायला लागली. थांब आई, कुंकू लावते आणि प्रसाद तरी घेऊन जा. ताई कोयरी घेऊन आईच्या मागोमाग जात म्हणाल्या. तूच खातो हो आणि तुझ्या वडिलांना पण दे. आई तिरस्कारानं बोलून बेडं ओलांडून गेली सुद्धा. कुंकवाची कोयरी तशीच हातात राहिली ताईच्या. पाठमोऱ्या आईकडे बघत त्यांनी सुस्कारा सोडला. आहे मी सावळी, कबूल. आणि माझ्या पाठीवर झालेली यमुना अगदी गोरी गोरी पान नक्षत्रासारखी होती. पण ती अल्पवयात देवाघरी गेली आणि मी जगले म्हणून आईनं माझा इतका तिरस्कार करावा. आज विहिरीला पाणी लागलंय, पण हे सुखही आज कडू लागतंय. कोणतंही सुख निर्भेळ मिळू नये, त्याला दुःखाची झालर असलीच पाहिजे, असा माझ्याच बाबतीत नियतीचा नियम आहे का? पाठीमागं सर्वांचे हास्यविनोद कानावर येत होते, पण ताई मात्र विषण्ण मनानं आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होत्या. ही कथा इथंच संपली. आज मी वाचलेली विहीर ही कुसुम अभ्यंकर यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.